Yash. Yash. आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो कसं झाला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्विटर आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे। कॅपकडे ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो मटेरियलमध्ये बीट नोड दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली तुम्ही ॲड करायचा आहे। हा बीट नोड इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट नोडवरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे। येथे तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओ ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। सिम्पली हा जो एक्स्ट्रा ऑडिओ ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। हे सॉन्ग इथून ॲड झाल्यानंतर हा जो बीट नोड आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्या बीट ऑडिओमध्ये आपण बीट दिलं 1 2 3 अशा खूप साऱ्या बीट असतील, 17 पर्यंत बीट आहेत। तिथे आपल्याला काय करायचं, सिम्पली जिथून ह्या बीट चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ इथून स्पीड करायचं। पहिली बीट व्हायची ते कोटे चेंज होते, पुढे आल्यानंतर इथून ही बीट असं इथून चेंज होते। त्याच व्हिडिओवरती क्लिक करू, इथं पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं। त्याच्या पुढची बीट बघायची कुठे चेंज होते, इथे ही बीट चेंज होते अशा प्रकारे। ठीक आहे, तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करू, इथून स्प्लिट करूया अशा प्रकारे। आपण सिम्पली अशा प्रकारे स्प्लिट केल्यानंतर ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होते, त्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट होईल। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्पर्यंत तुम्हाला कट करत नाही आहे। कट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये इथून फोटो ॲड करायचे आहेत। तर हे जे आपले पहिले 3 बीट आहे ना त्याला आपल्याला सिम्पली ओव्हरलेमधून इथून फोटो ॲड करायचे। ते पहिल्यांदा इथून आपण ॲड करून घेऊया। इथून बॅक करूया, ओव्हरलेचे ऑप्शन त्यावरती क्लिक करूया, अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून इथून आपले जे 3 फोटो असतील इथून सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे। तर सिम्पली हा एक घेऊया, त्याच्यानंतर हा, आणि इथून कोणते पण तुमचे असतील ते इथून घ्यायचे अशा प्रकारे। घेतल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे आल्यानंतर इथून आपल्याला काय करायचं, हे जे 3 फोटो आहेत ना तिन्ही बीटला न्यायचे अशा प्रकारे शेवटपर्यंत। इथून हा फोटो नेऊया अशा प्रकारे। ही एवढी प्रोसेस तुम्ही नीट लक्ष देऊन नाही का, म्हणजे कसं तुम्हाला समजून जाईल हे जे 3 फोटो कसे लावायचे ते पहिले। तिथं आपण हा जो फोटो पुन्हा ॲड करूया, एक राहिलेला आपला तो। तर सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करून दुसरा हा फोटो इथून सिलेक्ट करूया। हे 3 फोटो इथून ॲड केल्यानंतर आता हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचा आहे आणि ट्रान्सफॉर्मचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून इथे रिसाईजचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, 16.9चा जो बॉक्स आहे तो सिलेक्ट करून हे सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे म्हणजे फोटो आहे तो आपल्या वर न्यायचा अशा प्रकारे। ठीक आहे, आणि 2 बोटांनी सेट करायचं। सेम प्रोसेस दुसऱ्या फोटोला करायची। त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, 16.9चा रेशो सिलेक्ट करून इथून हा फोटो सेट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। पुन्हा हा पण शेवटचा फोटो आहे तो पण सेम प्रोसेसने करायचा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा। हा फोटो खाली आणायचा अशा प्रकारे आणि मधला फोटो मध्ये ठेवून अशा झूम करून परफेक्ट इथून ॲड करायचा अशा। ठीक आहे, व्यवस्थित करायचे तिथले फोटो म्हणजे परफेक्ट दिसलं पाहिजे, कुठे जागा सिलेक्ट नाही ठेवायची अशा. ठीक आहे, त्याच्यानंतर हे 3 फोटो ॲड झाल्यानंतर हे जे 3 फोटो आहेत ना आपल्याला आता काय करायचं आहे, तर सिम्पली हा जो दुसरा फोटो आहे तो आपल्या दुसऱ्या बीटपासून अशा कमी करायचा आहे आणि हा जो तिसरा फोटो आहे तिसऱ्या बीटपासून अशा कमी करायचा आहे। ठीक आहे, आणि बॅकग्राऊंडला जे हा व्हिडिओ आहे ना तो ऑपेसिटी त्याची कमी करायची, संधी जाऊन इथून ऑपेसिटी 0 करायची, तिन्ही पण लेअरच्या अशा. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हे जे 3 फोटो आहेत ना त्याला इथून इफेक्ट ॲड करायचे। हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन खाली 4 नंबरला त्यावरती क्लिक करून इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आणि फेड इंचचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा। दुसऱ्या फोटोला तोच इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आणि तिसऱ्या पण। ठीक आहे, अशा प्रकारे त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करा। आता मला काय करा, ही जी 4थी बीट आहे त्याला इथून फोटो ॲड करायचे, तर ते कसे ॲड करायचे इथून पुढच्या, तर सिम्पली इथून हा व्हिडिओ स्प्लिट करू, म्हणजे इथे बीट मार्क चेंज होते तिथून स्प्लिट करूया आणि ह्यामध्ये आपण आता इथून फोटो ॲड करायचे। आता सिम्पली ही जी 4थी बीट आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल करून प्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, तुमचा जो इथे फोटो आहे सिलेक्ट करून 2 बोटाने सेट करायचा प्रकारे। ठीक आहे, मध्यभागी तर सर्व जे फोटो असतील इथून सर्व शेवटपर्यंत इथून ॲड करून घ्यायचे बीटनुसार। तर मी पण घेतो लगेच ॲड करून, इथून पाहू शकाल सर्व फोटो आपण बीटनुसार इथून ॲड करून घेतले आहे। त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, हे जे ट्रान्झॅक्शन आहे ना तिथे यायचे 7 सेकंद तिथलं त्यावरती क्लिक करायचं आणि पुढच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये मग इफेक्ट म्हणून जाईल स्लाइस रिव्हलचा, इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याची जी लेंथ असेल संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर सेम प्रोसेस 11 सेकंद आहे तिथलं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपण द्यायचे अशा प्रकारे। पुरोमध्ये इफेक्ट मिळून जाईल साईज रिव्हलचा आणि त्याच्यानंतर सिम्पली हे जे शेवटचं ट्रान्झॅक्शन आहे ना म्हणजे
त्यावरती क्लिक करायचं आणि प्रोच्या ऑप्शनमध्ये येते तुम्हाला कट रिव्हीलचा जो व्हिडिओ आहे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना सिम्पली दुसरा फोटो म्हणजे चौथा जो फोटो होता तिथे यायचं आहे. त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल प्लॅन नंबर 1 इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढं आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चा जो व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 1चा जो व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅन नंबर 2चा जो व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधला सिम्पली 3D पेज टर्नचा जो व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या आउटमधलाच 3D पेज टर्नचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आउटमध्ये मिळून जाईल. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या आउटमधला 3P वेबचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधलाच व्हायब्रेटिंग पॅनलचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधला सिम्पली 3D पेज टर्नचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढं आपल्या आउटमधलाच 3D पेज टर्नचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो त्या पुढं आपल्या इनमधला सिम्पली स्क्रीन विपचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो त्या पुढं आपल्या इनमधलाच सिम्पली डायनामिक कॉम्प्रेसाइड हा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो त्या पुढं आपल्याला आहे ना सिम्पली इनमधला स्प्लिप बुकचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ असेल 0.5 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो राहील त्या फोटो आपल्या इनमधला सिम्पली फास्ट इन लार्ज हा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहिल्यांदा यायचं इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथं तुम्हाला डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचं यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ग्लो हार्ट्स इथून सिलेक्ट करायचं. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची नेल्यानंतर ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ऑल व्हिडिओचा जो बॉक्स आहे इथून सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला चौथा फोटो येते तिथे यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये हा जो व्हिडिओ आहे तुम्ही जाय सिम्पली तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल चौथ्या फोटोपासून हा जो आपला 6 सेकंद मागचा फोटो आहे तिथपर्यंत ठेवायची. ठेवल्यानंतर हा जो आपला 6 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे यायचं. तिथे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे ते आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये येऊन यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जायचं एक नावचं इथून सिलेक्ट करायचं आहे. आणि सिलेक्ट केल्यानंतर ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 6 सेकंदापासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड विश ठेवायचं इंटेन्सिटी विसन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरतीचा एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते तुमचं जो व्हिडिओ आहे ते अशा पद्धतीने एक्सपोर्ट होऊन जाईल.